बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांची अधिकृत उमेदवारी निश्चित केली होती। या उमेदवाराला निवडून आणण्याकरिता बाळासाहेब आंबेडकर यांची अकोटमध्ये भली मोठी जाहीर निवडणूक प्रचार सभा सुद्धा घेण्यात आली होती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दीपक बोडखे यांनी अवघ्या 15 दिवसात संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला। दररोज 15 ते 20 किलोमीटर पायी चालून अतोनात मेहनत घेतली। सकाळी 5 वाजल्यापासून तर रात्री 1 ते 2 वाजेपर्यंत खाण्यापिण्याची कुठलीही पर्वा न करता शक्य होईल तेवढा मतदारसंघ दीपक बोडखे यांनी पिंजून काढला। परंतु निवडणूक लढायची आणि जिंकायची असेल तर सर्वांचे सहकार्य मोलाचे असते। प्रत्येकाच्या सहकार्याशिवाय कोणत्याही पक्षाचा उमेदवार निवडणूक जिंकूच शकत नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांनी अकोट विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी, नेते, पक्षासोबत असलेले विशिष्ट जाती समूहातील नेते मंडळी यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना संपूर्ण जबाबदारी दिली होती। परंतु जबाबदारी दिलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार निवडून येण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेच नसल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे यांचा पराभव झाला आहे। नेत्यांच्या बेजबाबदारपणामुळे वंचित बहुजन आघाडीला अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठा झटका लागला आहे। आगामी निवडणुकांमध्ये अशाच प्रकारचे चित्र राहिले तर वंचितला जिल्ह्यातील सत्ता सुद्धा गमवावी लागेल अशी चिंता मतदारसंघातील कार्यकर्त्यांना वाटत आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची अकोला जिल्हा व अकोट तालुका कार्यकारिणी तात्काळ बरखास्त करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी।